स्वातंत्र्य दिनानिमित्त दिलं खारुताईच्या पिल्लाला वन्यजीव सोयरेंनी जीवदान। वन्यजीव सोयरेंचा अनोखा उपक्रम प्रसिद्ध मानसिक रोग तज्ञ डॉक्टर लता बाहेकर यांच्या अंगणात सकाळी त्यांचा कुत्रा एका खारुताईच्या पिल्लासोबत खेळत होता। त्यांनी त्यांच्या मुलाने शेजारील मुलाने कुत्र्याला बाजूला केलं आणि या झटापटीत ते पिल्लू झाडावर चढलं आणि थोडं शॉकमध्ये जाऊन खाली पडलं। याबाबत डॉक्टर लता बाहेकर यांनी वन्यजीव सोयरे नितीन श्रीवास्तव यांना संपर्क साधून सदर घटनेबाबत माहिती दिली। माहिती मिळताच तात्काळ वन्यजीव सोयरे गणेश काका श्रीवास्तव आणि विशाल ढवळे हे घटनास्थळी दाखल झाले आणि सदर पिल्लू उपचारासाठी वन्यजीव सोयरे परिवारात पुढील उपचारासाठी घेऊन गेले। खारुताईचे पिल्लू उपचारानंतर बरं झाल्यावर स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्व शहीद क्रांतिकारी तसेच स्वातंत्र्य लढ्यात लढलेल्या सर्वांच्या आठवणीत डॉक्टर लता बाहेकर यांच्या अंगणात असलेल्या खारुताईच्या पिल्लाला परिवारात सोडून पिलाची घर वापसी केली। पिलाला परिवारात परत जाताना जो आनंद मिळाला तो आनंद जगात दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत नाही। खारुताईच्या पिल्लाला सोडताना वन्यजीव सोयरे गणेश काका श्रीवास्तव आणि विशाल ढवळे डॉक्टर लता बाहेकर त्यांचा मुलगा शेजारी मुलगा उपस्थित होता। प्रत्येक मानवानं मुके प्राणी पक्षी वन्यजीव अडचणीत असल्यास थोडी तत्परता दाखवावी तसेच संकटातून काढण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन वन्यजीव सोयरे नितीन श्रीवास्तव यांनी केलं। मी डॉक्टर लता भोसले बाहेकर, चैतन्यवाडी बुलढाणा। आणि आपण बघताय आता की इथे खारुताईचं पिल्लू तुम्हाला दिसतंय आणि त्या जस्ट आत्ता मला 15-20 मिनिटापूर्वी आमचा जो घरातला कुत्रा आहे त्याने तिला पकडलं बगीच्यामध्ये। आणि मग मला लक्षात आलं की ती प्रयत्न करते आणि तो तिला सोडून तिच्यासोबत खेळायचा प्रयत्न करत होता। मग मी त्याला बाजूला करून तिला फॉलो केलं तर ती पळत होती, पण जेव्हा ती झाडावर चढलं ते पिल्लू तर 15-20 फुटानंतर ते आपोआप खाली पडलं रॉयल पामच्या त्या खोडावरून। मग मला एकदम आठवलं की नितीन दादाला फोन केल्याशिवाय पर्याय नाही। मग दादांना मी फोन केला, दादानी विशाल दादा आणि गणेश दादाला तात्काळ पाठवलं। आणि थँक्यू दादा, तुम्ही नेहमीच तत्पर राहता। आज त्याचा खूप अनुभव आला, कारण माझ्यासमोर दुसरं कुठचंही नाव आलं नाही। तर त्याला आता पाणी बाजू घातलं मी, माझा मुलगा विराज आणि माझा शेजारचा माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे राघव, जो 4थीला आहे, त्याने तिला पकडलं। आम्ही प्रयत्न करत होतो पण राघवने तिला व्यवस्थित पकडलं आणि त्या पाणी पिलंही पिल्लाने, थोडंसं खाल्लं पण आहे। आता त्याला पुढची जे उपचार काही लागते त्याच्यासाठी मी गणेश दादा आणि विशाल दादाला विनंती करेल की त्यांनी जे काही पुढचं असेल ते सर्व उपचारात्मक जी प्रोसेस आहे ती पूर्ण करावी आणि ती नेहमीच करता येते। पण आज माझा हा वैयक्तिक अनुभव आला मला आणि त्याच्यातनं पण एक जीवनाकडे एक वेगळ्या पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन मला आला आणि एक आनंद मिळाला याच्यामध्ये की आपणही काहीतरी करू शकतो। आणि योगायोगाने मी सहज टेरेसवर फिरत असताना मला दिसलं ते सगळं होताना। मी हे घडत असताना जेव्हा पकडलं तिला पिल्लाला तर मी पहिल्यांदा माझ्या मुलाला आवाज दिला, कारण मी ते एवढं हात लावणं आणि हे एवढं जवळून कधी करत नाही। पण आज असं वाटलं की नाही, मुलगा मागे होता तर मी खाली जाऊन पळत गेली आणि आमच्या त्या जो घरगुती कुत्रा आहे त्याला बाजूला हाकललं। तो एक करेज, ते धैर्य येतं पटकन आपल्याला, फक्त ती नाजूक होती म्हणून तिला मला पकडायची इच्छा होत नव्हती त्या पिल्लाला। ते राघवने काम केलं। तर ठीक आहे, थांबूयात आपण। धन्यवाद। डॉक्टर लता बाहेकर मॅडम यांचा फोन आला, ज्या मानसिक रोग तज्ज्ञ आहेत, की त्यांच्याकडे एक छोटीशी खारुताई जखमी अवस्थेत आहे। त्यानंतर नितीन श्रीवास्तव यांनी विशाल ढवळे आणि मला वन्यजीव सोयरे विशाल ढवळे यांनी मला फोन केला की आम्ही ताबडतोब तिथे आलो लता मॅडमकडे। तर त्यांनी तिथे येऊन पाहिलं असता एक छोटीशी खारुताई जखमी होती, तिला चालता येत होते, तिला धड बसताही येत होते। आणि आम्ही नंतर तिला दोघांनी तिला घरी घेऊन गेलो, तिचा उपचार केला, डॉक्टरांच्या सल्ल्याने तिला परत तिथे सोडण्यासाठी आलो। आणि तिला सोडून आणि तिच्या परिवारात जाऊन तिला जो आनंद झाला त्यापेक्षा आमचा आनंद अतिद्विगुणित करणारा होता। आणि यापुढे मी असे आवाहन करतो की भविष्यात जर कोणाला कोणतेही जखमी प्राणी पक्षी आढळले तर त्यांनी कृपया करून वन्यजीव सोयरेंना संपर्क करावा, जेणेकरून त्यांची जीवाचे रक्षण होईल
आणि त्यांचे संगोपन करण्याची यांची जबाबदारी मी स्वीकारतो आणि सुखरूप सोडण्याचीही जबाबदारी स्वीकारतो. धन्यवाद. जय वन्यजीव. बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक, आज 24 तास, बुलढाणा. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.